स्मार्ट अहमदनगर न्यूज। पारनेर विकास प्रक्रियेत आड येणारी प्रवृत्ती तालुक्यातून बाजूला करण्याची हीच वेळ आहे। एकदा चूक केली आता पुन्हा करू नका। गनिमी काव्याने परिवर्तन करून समृद्ध पारनेर, सुरक्षित पारनेर निर्माण करण्यासाठी आपण सर्वजण पुन्हा एकदा प्रयत्न करू, या तालुक्याचे उज्ज्वल भविष्य घडवू, असा विश्वास महायुतीचे उमेदवार खासदार सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला। सुपा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याच्या खासदार डॉक्टर विखे पाटील यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी संवाद साधला। या प्रसंगी भाजपाचे तालुका अध्यक्ष राहुल शिंदे, प्रा. विश्वनाथ कोरडे, काशीनाथ दाते, शिवसेनेचे बंडू शेठ रोहकले, कल्याण शेठ शहाणे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल, सौ अश्विनी थोरात आदी पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते। आपल्या भाषणात खासदार डॉक्टर विखे पाटील म्हणाले की ज्यांची सुरुवातच विश्वासघाताने झाली ते तालुक्याला कोणता विश्वास देणार, असा प्रश्न उपस्थित करून आपल्याकडे फक्त प्रेमापोटी माणसं आहेत, भाडोत्री माणसांवर राजकारण करण्याची पद्धत आपल्याकडे नाही। तालुक्यात फक्त धमक्या देण्याचे काम सुरू आहे। घाबरून जाऊ नका। या तालुक्यातील जनतेच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याची भूमिका कालही घेतली आणि उद्याही घेऊ। आज युवकांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे। ही सर्व युवा शक्ती एका विचाराने आपल्याबरोबर आली आहे, कारण आपल्याकडे कोणीही गुन्हेगार नाही। या तालुक्याचा सुसंस्कृतपणा पुन्हा एकदा आपल्याला दाखवून द्यायचा आहे। त्यामुळे समृद्ध पारनेर आणि सुरक्षित पारनेर हा मंत्र घेऊन भविष्याच्या दृष्टीने काम करण्याची ग्वाही त्यांनी दिली। मंगलदास बांदल या प्रसंगी म्हणाले की या तालुक्याला समृद्ध अशी विचारांची परंपरा आहे। नगर जिल्ह्याला शरद पवार जाणीवपूर्वक त्रास देत आहे। ही निवडणूक केवळ सुजय विखे पाटलांची नाही, तर नरेंद्र मोदी विरुद्ध शरद पवार अशी आहे। यांचे गांभीर्य मतदारांनी ठेवले पाहिजे। विखे पाटील कुटुंबियांचे काम गेली अनेक वर्ष आपण पाहत आहोत। मोठी परंपरा त्यांची असल्याचे त्यांनी सांगितले। राहुल शिंदे यावेळी म्हणाले की विरोधी उमेदवाराबरोबर असलेले कार्यकर्तेच आज त्यांची पोलखोल करीत आहे। एकही कार्यकर्ता त्यांच्याबरोबर राहायला तयार नाही। आमदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी तालुक्याचा अनादर केला। त्यांनी उभे केलेले कोविड सेंटर शासनाचे होते की प्रतिष्ठानचे, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। कोविड सेंटरमध्ये मृत्यू झाल्याचे आकडे कुठे गेले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। राष्ट्रवादीचे अध्यक्ष विक्रम कळमकर यांनी मागील 4.5 वर्षात कार्यकर्त्यांच्या वाटेला फक्त अवहेलना आली। ही देशाची निवडणूक आहे। देशाच्या धोरण ठरवण्यासाठी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यासारखे नेतृत्व संसदेत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले। या मेळाव्यास युवक, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपसंपादक शुभदा भिंगार दिवे, ब्युरो रिपोर्ट, स्मार्ट अहमदनगर न्यूज।